एका गंभीर विषयावरती आपण या ठिकाणी जमा झालो. कारण आज जर या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लेखीवरती मोबाईलवरती मॅसेज करणार असतील, व्हॉट्सअपवरती असतील, व्हिडिओ पाठवणार असतील आणि याच्यानंतर बलात्कार करण्याचे जर प्रयत्न केले जाणार असतील तर या महाराष्ट्रातल्या या छत्रपतींचे पायी कसणारे मावळे यांनी हातामध्ये बांगडे भरलेले नाहीत. या महिलांच्या सन्मानासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, कुठेही अन्याय दुसरे त्या ठिकाणी लाथ बसलीच पाहिजे. आज या गारगोटी शहरासारख्या जसं मुंबईमध्ये प्रप्रांतीय भरले, कोल्हापूरमध्ये भरले, त्याच पद्धतीने या गारगोटी शहरामध्ये प्रप्रांतांचं साम्राज्य निर्माण व्हायला लागले. आज आपल्याला कळणार नाही, आज एका मुलीला मॅसेज केल्यानंतर त्या मुलीची अवस्था काय, आपली बहीण समजा, आई समजा, त्या मुलीवरती काय घेतलं असेल, त्यांच्या घरच्यावरती काय घेतलं असेल. आपल्या माय भगिनी सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण होतोय. आणि अशा गोष्टी करत असताना या तालुक्यामध्ये जे प्रप्रांतीय येतात त्यांच्या नोंदी आपल्या पोलीस ठाणे आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडे असणं गरजेचं आहे. कुणी कुठं जाऊन व्यवसाय करावा त्याच्या परमिशन घटनेने दिल्यात. घटनेप्रमाणे कुठेही जाऊन आपण व्यवसाय करू शकतो. पण घटनेने हेही सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळी परराज्यात जातो किंवा पर जिल्ह्यामध्ये जातो त्यावेळी आपण फिरायला गेल्यानंतर 4-5 दिवस गेल्यानंतर परमिशन घ्यायची गरज नाही. पण आपण त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या इतर राज्यांमध्ये जाणार असेल तर त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन इकडे आपली नोंद असणं गरजेचं आहे. आज गारगोटीमध्ये बघायला गेला तर या 4 दिवसामध्ये ही घटना घडल्यानंतर आम्ही फक्त सर्वे केला. या सर्वेच्या माध्यमातून आज गारगोटीमध्ये 212 दुकानं ही प्रप्रांतांची आहेत. त्यातील 70 दुकानं फक्त ही कापड दुकानं आहेत. आज स्थानिक रोजगार बघायला गेला तर रोजगार नाहीये, स्थानिक रोजगार मिळत नाहीये. कारण हे बाहेरून येणार, या ठिकाणी व्यवसाय उभा करणार, आपल्याच माय भगिनीवरती आतील व्हिडिओ पाठवणार. उद्या व्हिडिओ आणि मॅसेजवरती थांबलो, उद्या बलात्कार झाल्यानंतर मग आपण आवाज उठवणार आहे. ते कदापि आम्ही सहन करणार नाही. जीव गेला तर बेहतर, मरण आलं तरी चालेल, पण महिलांच्या सन्मानासाठी कधीही आणि कुठेही काही होऊ दे, हा युवराज जगोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या खंबीर पाठीशी आहे.